नमस्कार मंडळी, शिव सकाळ. स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलो आहोत बोरगिरी या गावातील बोरगड किल्ला बघायला. हा किल्ला खेड तालुक्यात आहे आणि खेडमधून 50 किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे. कोणाला यायचं असेल तर खेडमधून या ठिकाणी येण्यासाठी एसटी उपलब्ध आहे. आज आपण पाहणार आहोत बोरगड किल्ला. आज देखील आपल्याबरोबर आपले 2 कार्यकर्ते आलेले आहेत. त्यामध्ये नेहमीप्रमाणे आपला साई असणारा साई आहे. आज आपण नवीन कार्यकर्ता आणलाय, त्याचं नाव आहे दिग्विजय बडे. तर चला आता आपण जाणार आहोत बोरगड किल्ल्यावर. आपल्या मागं दिसतोय ना, तो आहे बोरगड किल्ला. याला जुनं नाव आहे बोरगड, पण आता बोरगिरी किल्ला म्हणतात. चला पाहूयात आपण हा बोरगिरी किल्ला. ट्रेकची सुरुवात ही किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या बोरगिरी गावापासून सुरू होते. चालत चालत पुढे आल्यावर आपल्याला एक असा ओढा पाहायला मिळतो. आता आपण बोरगिरी किल्ले गावातून पुढे आले, किल्ल्याच्या पायथ्यापाशी आहे. आता आपण चढायला सुरुवात करणार आहे. आपल्या बरोबर आज नवीन कार्यकर्ता दिग्विजय बडे आलेला आहे. दिग्विजय, कसं वाटतंय तुला आज तू सकाळ सकाळी आलाय? भारी वाटत आहे. अरे वाटत आहे. येताना काय बघितलं तू? दुःख बघितलं. दुःख बघितलं काय? थोडस पुढे गेल्यावर आपल्याला किल्ल्याची कमान आणि माहितीचा बोर्ड पाहायला मिळतो. आता आम्ही गाड्याच्या पायथ्याशी. आता गडावर चढण्यासाठी आपल्याला असे रेलिंग्स आहे, कंपाऊंड आहे, याने आपल्याला पुढे जायचंय. आणि इथं वरती दिसतोय का, तो आहे बोरगिरी किल्ला. चला बघूयात आपण बोरगिरी किल्ला. किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला असं कुंपण पाहायला मिळते. ते धरून आता आपण वरती निघालो. वरती आल्यावर या ठिकाणी वन विभागाच्या तर्फे असं बसण्यासाठी केलेले आहे. अशा तऱ्हेने आपण रेलिंग चढून वरती आलोय. आता अशा 2 वाटा आपल्याला पाहायला मिळतात. एक माझ्या मागल्या बाजूला आहे आणि एक उजवीला आणि एक डाव्या बाजूला आहे. आता आपण पहिले माझ्या डाव्या बाजूला असलेली वाट बघू. इकडे काय काय आहे हे तुम्हाला दाखवूया. चला. थोडंसं वरती आल्यावर एक अशी प्रशस्त आपल्याला गुफा पाहायला मिळते. या ठिकाणी बघा, या ठिकाणी एक आहे ना मोठी पाण्याची टाकी, पण त्याच्यात काय पाणी नाही. आणि एका बाजूला आहे ना देवीचं मंदिर आहे. आतमध्ये देवीचं मंदिर आहे. ते तुम्हाला देवीचं मंदिर देखील आम्ही दाखवणार आहे. जाण्यासाठी त्याच्या अगोदर एक तलाव आहे. असं म्हणलं जातं का हे देवीचं मंदिर आहे ना आत, त्याच्यात जे पाणी आहे का ते कधीच घाण होत नाही. चला बघूया आपण काय आहे नक्की देवीचं मंदिर. हे बघा आतमध्ये दिसतंय ना, हे देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी आपण आता मंदिराकडे चाललोय. हे बघा आतमध्ये ना देवीचं मंदिर आहे. एक बारका तलाव आहे आणि भाऊची एकदम गारगीर झालेली. त्याला चांगलं म्हणलं होतं माझ्या मागे, त्याला द्या हात. अशा तऱ्हेने आपण आतमध्ये मंदिरात आलोय. हे पाणी आतलं खाल्लं पाणी ना एकदम स्वच्छ आहे आणि ना हे कमीत कमी आपल्या ना गुडघ्याच्या पर्यंत पाणी. काय नाही. एक मोठी घंटा देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मंदिर अतिशय थंड हवेत, थंड आहे. या ठिकाणी गुप्पेत मंदिर आहे, एकदम थंड आहे. पाहू शकता, असं म्हणलं जातं हे पाणी कधीच घाण होत नाही, एकदम स्वच्छ पाणी.
बघा, एक भली मोठी घंटा आहे या ठिकाणी. देवीचं मंदिर आहे बघा. सोळी देवीला सोळी घातलेली, हिरवी सोळी. मा वैभवशाली माता प्रसन्न. दिवा वगैरे लावलेला आहे. तिथे शेष नागाची मूर्ती देखील आहे बघा. एकदम वातावरण आहे ना, असं खूप थंड आहे वातावरण या ठिकाणी. आता आपण मंदिरातून बाहेर चाललो. पाणी एकदम स्वच्छ पाणी आहे, थंडगार पाणी. असं मंदिर आहे ना देवीचं अजूनपर्यंत पाहिलं नाही. बघा, आता मंदिराच्या बाहेर आलोय आपण. खाली पहिलं तर मंदिराचा आता नाही हाताला होईल, त्याच्यानंतर स्वच्छ पाणी आहे एकदम. हाताला जरा थोडस खोल आहे, काय एवढं खोल नाही. आपण जाऊ शकतो पण पाहिलंच त्याच्यामुळे आपण नाही. मंदिराच्या इकडल्या बाजूला तुम्हाला दाखवलं एक टाकी, पण त्याच्यात पाणी नाही. इकडल्या बाजूला देखील छोटीशी टाकी आहे, त्याच्यात पाणी आहे बरंच बऱ्यापैकी. आता आपण जरा पुढे जाऊया. इथे एक मंदिर हे पहा, इथे देखील एक आपल्याला शिवलिंग पाहायला मिळते. गडावर आलं ना, आपल्या डाव्या हाताला आहे देवीचं मंदिर. 2 पाण्याच्या टाक्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि वरतून बघा, मध्यावरून, गडाच्या मध्यावरून एकदम नजारा भारी दिसतोय. ते बघा, ते आहे ना, ते बेस विलेज आहे, बोरगिरी गाव आहे. तिथून आपण इकडे आलोय. आता आपल्याला इथून पुढे जायचंय. देवीचं मंदिर पाहून आता आपण पुढे निघालोय. पुढे काय काय बघूयात. देवीच्या मंदिराकडून जरा थोडस पुढं आलं, या ठिकाणी बोरगिरी बाबाचं एक मंदिर आहे. आता आपण ते मंदिर बघूयात कसं आहे. तिथं आता सध्या गेट लावलंय, बघू. पण उघडत आहे, गेट उघडत आहे. बघूयात बोरगिरी बाबा मंदिर. बोरगिरी बाबाचं मंदिर आहे. एकदम असं गुफेत कोरलेलं मंदिर आहे. आता आपण बोरगिरी बाबाच्या मंदिरापाशी आलो, पण आतमध्ये आलो. या ठिकाणी आहे ना शिवलिंग आहे. आणि तुम्ही हे शिवलिंग पाहू शकता. हे शिवलिंग एक वेगळं शिवलिंग आहे, कारण या ठिकाणी ना या शिवलिंगावर 12 शिवलिंग आहेत. 12 शिवलिंग असलेले हे शिवलिंग आहे. आता तुम्हाला प्रत्यक्ष दाखवूयात कसं आहे हे शिवलिंग. हे पहा, या ठिकाणी 12 शिवलिंग आहे. एकाच याच्यात 12 शिवलिंग आहे. या मंदिराची आख्यायिका अशी आहे, एका महिलेच्या स्वप्नात आलतं का या ठिकाणी खोदा करा, तेव्हा हे शिवलिंग या ठिकाणी प्रकट झालेले आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. बाजूलाच पार्वती देवीची मूर्ती. ही बघा, ही पार्वती देवीची मूर्ती आहे. शेजारीच गणपती बाप्पाची मूर्ती. गणपती बाप्पाची मूर्ती देखील बघा किती सुरेख आहे. हे मंदिर आपण या ठिकाणी पाहिले. आता मंदिर पाहून आपण पुढं निघणार आहोत. आता दर्शन घेऊयात आणि पुढे जाऊयात. आता आपण बोरगिरी बाबाचं दर्शन घेऊन आपण आता पुढे निघालो. बोरगिरी बाबाच्या मंदिराच्या पुढल्याच बाजूला एक शिल्प आहे, कोरीव शिल्प आहे. ते तुम्हाला हे शिल्प दिसते का तुम्हाला? हे के ना वाघाचं चित्र कोरलेलं आहे, पण कालांतराने ना हे शिल्प नष्ट होत चाललंय. म्हणून आलंय आज जाऊन बघायचं नाही, बाहेरून बघायचं.
तुम्हाला दिसू शकतंय का हे पाय आहेत, इथं वाघाचं तोंड आहे, मधला जरा परिसर आहे ना नष्ट झालेला आहे. आता आपण बोरगिरी बाबाचं मंदिर बघितले आणि पुढे जायला काही रस्ता नाही. आता आपण मागे जाणार आहे. मगाशी आपल्याला 2 वाटा लागल्या होत्या, आपण डाव्या बाजूने आलतो. आता आपल्याला उजवी बाजूकडलं बघायचंय. डाव्या बाजूला एक देवीचं मंदिर आणि बोरगिरी बाबाच्या महादेवांचं मंदिर आहे, ते बघून झाले. आता आपण गडाची उजवी बाजू बघणार आहे. वरती काय काय बघूया चला. हे बघा, हे माग बोरगिरी बाबाचं मंदिर आहे आणि पुढं देवीचं मंदिर आहे. तर ते बघून आपल्याला पुढल्या बाजूने वरती जायचंय गाड्याच्या. आता हे देवीचं मंदिर आहे, इथं माग बोरगिरी बाबाचं मंदिर. आता आपल्याला पुढच्या साईडने वरती जायचं. आता आपण ते मंदिर आणि देवीकडून आलोय डाव्या बाजूकडून. आता आपल्याला इकडली उजवी बाजू बघायची. किल्ल्यावर येताना असं कंपाऊंड आहे, ते पार केलं का 2 वाटा लागतात. आता आपण डाव्या बाजूला जाऊन आलो. तिकडं एक देवीचं मंदिर आणि महादेवाचं मंदिर आहे बोरगिरी बाबाचं. आता उजव्या बाजूला काय काय आहे ते आता आपण बघूया चला. कंपाऊंड नंतर हे असं आपल्याला लाकडाच्या टाईपमध्ये पाहायला मिळतंय. ते उजव्या बाजूला हा रस्ता वरती गडावर घेऊन जातोय. वरती काय काय बघणार आहे आपण. बोरगिरी भीमाशंकर खांडस हा प्राचीन व्यापारी मार्ग होता. घाटमार्गावर रक्षण करण्यासाठी हा बोरगिरी किल्ला बांधला गेलेला होता. आता ते लाकडाचं पार करीत आता आपण वरती आलोय. आता इकडे देखील वरती 2 रस्ते दिसतात आपल्याला. एक डाव्या बाजूला जातोय आणि एक उजव्या बाजूला. तर आपल्याला उजव्या बाजूला एक पाव वाटे, त्या वाटेने जाते पाऊल वाटे. तर ते आणि जायचं आपल्याला पुढे चला. वरती काय काय बघायचं आता आपल्याला. सावकाश. मी वरती आलोय. वरून बघा परिसर कसा दिसतो. थोडीशी चढाई करून आलो. आपल्याला या ठिकाणी काही खांब गुफा दिसतात. बघूया, खांब गुफा आहे मला वाटतं, ह्यात गुफा आहेत पण बघूया काय नाही. आणि वरती जरा चढून आलो तर अशा आपल्याला खांबातल्या गुफा दिसतात. बघू गुफा आहेत का, मला वाटते पाण्याची टाकी. बघूया काय पाण्याची टाकी आहेत बघा. खांबात कोरलेली अशी पाण्याची टाकी आहे, पाहू शकता. हे हात नका राहू. मोठ्याले पाण्याची टाकी आहे पण सध्या याच्यात पाणी नाहीये. खूप मोठे पाण्याची टाकी आहेत. या ठिकाणी देखील बघा एक वीरशील लावलेलं आहे. वीरशील आहे. खांब टाके बघून आता आपल्याला पुढं जायचंय. बघूया पुढं काय काय. बघा हे सगळे खांब टाके, 2-3 खांब टाके आहेत. एका टाकीत वीरशील आहे, पाणी नाही सध्या. आता हे खांब टाके, या ठिकाणी देखील 2 रस्ते आहेत. हे बघा खांब टाकेच्या माझ्या डाव्या बाजूला एक रस्ता जातोय आणि एक उजव्या बाजूला. आता पहिला आपण डाव्या बाजूला बघू जाऊन काय काय वेळ दिसतंय आपल्याला. खांब टाकेच्या वरती आलं ना आपल्याला या ठिकाणी एक राजमुद्रा लावलेली आहे. माझ्या मते वन विभाग किंवा काही पर्यटकांच्या मदतीने या ठिकाणी ही राजमुद्रा लावलेली आहे. अशीच राजमुद्रा आपल्याला हडसर किल्ल्यावर देखील पाहायला मिळते. आता आपण माथ्यावर आलोय आणि इथं ही मुद्रा आहे राजमुद्रा. आता आपल्याला इथं देखील 2 रस्ते. आता आम्ही जो रस्ता दिसन त्या रस्त्याने बघतोय काय काय भेटत आहे, काय काय दिसते. चला बघूया पुढे. आता राजमुद्रेच्या उजव्या बाजूने आम्ही चाललोय.
समोर आम्हाला काही शिवलिंग आणि मूर्त्या पाहायला मिळतात, ते आता आपण तुम्हाला दाखवूयात. राजमुद्रेच्या उजव्या बाजूने पुढे आल्यावर अशा आपल्याला शिवलिंग आणि मूर्त्या पाहायला मिळतात. आपण पाहू शकता माझ्या पाठीमाग काही शिवलिंग आणि मूर्त्या आहेत. आता तिथून आपण सरळ पुढे चाललोय, बघूया पुढे काय काय अजून. बोरगिरी या किल्ल्यावर बघायला अनेक गोष्टी आहेत आपल्याला. मंदिर तर अप्रतिम आहे. मी आतापर्यंत देवीचं असं मंदिरच बघितलं नव्हतं. तिथलं आतमध्ये पाणी आहे, पाणी इतकं स्वच्छ आहे. नाद मंदिर होतं. आणि आमची चिमुकली बघा माझ्या पुढं चालतं. त्यांना किती वेळा म्हणलं मागं थांबा, पण नाहीत. वरती आल्यावर देखील या ठिकाणी वन विभागाच्या वतीनं आराम करण्यासाठी या ठिकाणी बनवलेलं आहे. खूप गबाळ असल्या कारणाने काही दिसत नाही आम्हाला, रस्ता सापडत नाही. बघूया बऱ्याच वेळा नंतर आम्ही जरा हरवल्यासारखं झालतो. आणि या ठिकाणी आता पाण्याचं टाकं दिसते, बघूया. खाली पाण्याचं टाकं एक खूप गबाळ आहे. सावकाश झाड धरून आपल्या उंची एवढं गबाळ वाढलेलं आहे. बघा पाण्याचं टाकं आहे. आम्ही इकडून वरतून आलोय, वळसा मारून आलोय अख्खा. ही पाण्याचं टाकं आपल्याला पाहायला मिळते. बघा पाठीमाग आहे ना पाण्याचं टाकं. पाण्याचं टाकं बघून झाले. आता पुढे निघालोय, अख्ख्या किल्ल्याला वळसा मारलाय. बघूया आता पुढं काय. अशा तऱ्हेने आम्ही परत त्या खांब टाक्यापाशी येऊन पोचले. तरी मी यांना म्हणलो होतं इकडून जाऊ, 2 रस्ते होते, इकडल्या बाजून जाऊ. अजून बरंच बघायचं राहिले. बघा तर कधी तुम्ही आले तर या खांब टाक्याच्या आहे ना डाव्या बाजून जावा, म्हणजे तुम्हाला सगळं बघायला भेटेल. उजव्या बाजूने येऊन चुकी झाली आमची. आता आपण परत खांब टाकायचे तिथून चाललोय, कारण बऱ्याच गोष्टी बघायच्या राहिल्यात. आता बघा मगाशी आपण राजमुद्रेच्या उजव्या बाजूने गेलतो, आता आपण डाव्या बाजूने बघू जाऊन काय काय. ही डावी बाजू आहे, मगाशी इकडल्या बाजूने गेलतो आणि परत खांब टाक्यापाशी येऊन पोहोचलो होतो. आता बघू उजव्या बाजूने गेल्यावर काय काय पाहायला मिळेल. बरंच मोठं टाक आहे बघा. पाणी खराब झालेलं आहे पण खूप मोठं टाक आहे. मगाशी आपण ते वरती दिसतं त्याच्या मागल्या बाजूने इकून असं वासा मारून परत तिकडं आलं. आता हे पाण्याचं टाकं बघून वरती जे मगाशी वन विभागाच्या वतीनं बनवलेलं आहे बसायला, आता आपण ते जाऊन बघू तिकडं काय आहे का. हे बघा इकडे आहे ना ती राजमुद्रा आहे, इकडल्या बाजूला आहे पाण्याचं टाकं, मध्यभागून एक रस्ता जातोय. तुम्ही पाहू शकता गबाळ बघा, पोरांच्या उंचीच्या आकारा एवढं गबाळ आहे. म्हणून काही काही अवशेष आपल्याला पाहायला मिळणार नाहीत, तरी बघू जेवढे दिसते तेवढं तुम्हाला दाखवू. हा आता इथं आपण वरती येऊन पोचलोय, जिथं वन विभागाच्या वतीनं आराम करायला जागा दिली. जरा आराम करू आणि मग पुढे जाऊ. आता जरा आराम करून इथं जरा जेवतो आणि पुढं बघू काय भेटलं तर, आणि परतीच्या मार्गाला जातो. आता आम्ही बोरगिरी किल्ल्याच्या वरती माथ्यावर आहे डायरेक्ट. या ठिकाणी अनेक पर्यटक देखील या ठिकाणी आलेले आहे. सरवली गावावरून म्हणजे सरवली आळंदी सरवली गावावरून काही पर्यटक या ठिकाणी आले, पाहू शकता आपण. या ठिकाणी आम्ही
आता आराम करत होतो, जेवत होतो, ते खालून चढून आलेत. आता आम्ही देखील खाली जाणार आहेत. बघूया आता काय होतंय खाली. आता आराम करून जेवून बिवून आता आपण परत खाली चाललोय. बघू आता खाली जाताना काय दिसतंय का. आणि खाली गेलो एक कोटेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे, ते देखील आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. या ठिकाणी आता आपण खाली येताना राजमुद्रेपासून एक रस्ता जात होता, तिथून आलो. खाली यायला अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या होत्या, तिथून खाली आलो ना. बघा या ठिकाणी एक शिल्प आहे, वाघाचं का सिंहाचं शिल्प आहे. माझ्या मते सिंहच आहे. हा हे शिल्प कुठे आहे माहिती का. वरती तिकडे राजमुद्रा आहे, तिथून आहे ना खाली एक रस्ता येतो. इथं काय अवशेष दिसतात बघा, तिथं पायऱ्या आहेत. आणि खाली असं आलं का या ठिकाणी आपल्याला असे शिल्प पाहायला मिळते. अशी गडाची तटबंदी देखील आपल्याला पाहायला मिळते. आता आपण बोरगिरी किल्ल्याला खाली जाणार आहे. पण खाली जाताना या ठिकाणी राजमुद्रेच्या खाल्या बाजून या ठिकाणी एक पायऱ्याचा रस्ता आहे, पण तो अलिप्त झालेला आहे. कोणाला दिसलाय का नाही काय माहिती आतापर्यंत. चला आता तो आपण एक्सप्लोर करूया आणि ह्या मार्गाने गडाच्या खाली उतरूया. चला आता बघा, इथून खाली रस्ता दिसतो का, पायऱ्यांचा मार्ग आहे. आपण तिकडून आलतो मंदिराकडून कुंपणाच्या मार्गाने. हा रस्ता आहे ना माझ्या मते ते लोकांना माहित नसणार आहे. बघूया आता आपण हा रस्ता पुढे जातो. इथून खाली चाललोय आणि हे बघा आमची साई ना घाबरलाय वरतून, कारण इथून ना मला ह्या रस्त्याने नको खाली जायला, इतका घाबरला होता. आता इकडून चाललोय, पायऱ्या आहेच पण जरा उतरताना सावधगिरीने उतरायला लागणार आहे. बघा तुम्हाला सांगतो, इकडल्या बाजूने राजमुद्रा आहे, राजमुद्रेच्या खाली आलं ते एक शिल्प आहे. इकडल्या बाजूला पाण्याची टाकी आहे, खाली पायऱ्या आहे जाताना, पण थोडस आहे ना अवघड आहे. आता बघूया, माझ्या मते हा आहे ना प्राचीन राजमार्ग असावा, पण बघूया कसं आहे काय. चला, घाबरलेला शेर, घाबरलेला शेर बघा, आमचा घाबरलेला वाघ हळूहळू उतरतोय. आता आपल्याला असं बघा खाली जायचंय. खाली बघा हे जंगल आहे सगळं. आपण आलतो तिकडल्या बाजूनी, आता जाणार आहे इकडल्या बाजूनी. बघूया कसं आहे काय. या ठिकाणी हे बघा आम्ही वरतून आलोय खाली. हा रस्ता कोणालाच माहित नाही, कारण इथं कोण आलेलं नसणार आहे. आम्ही आता पहिल्यांदा दाखवतोय तुम्हाला. बोरगिरी गडावरचा हा गुप्त रस्ता आहे. माझ्या मध्ये पायऱ्या आहे पण कोण आलेलं नाही इथून. आता चांगल्या पायऱ्या दिसायला लागल्यात. खूप अंगाला आहे बघा. सावकाश. चला खाली. चला अशा तऱ्हेने आता हळूहळू पायऱ्यांचा रस्ता आपल्याला थोडा कातळात कोरलेला पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात. हा ना माझ्या मध्ये प्राचीन राजमार्ग असावा, पण लोकांना माहित नाही. लोक सगळी ना तिकडल्या बाजूने येतात. बघा आम्ही वरतून खाली कसं आलो आम्हाला आमचं माहिती आहे. रस्ता नाही पण रस्ता काढलाय आम्ही. ये सावकाशा. अरे इकून ये. अशा तऱ्हेने आपण किल्ल्याच्या खाली आलो. आता आपल्याला रस्ता सापडायचा आहे बोरगिरी गावाकडे जायला. बघा मगाशी आपण इथून वरती गेलतो आणि उतरलो आपण तिकडून, पण सहजा इकडूनच चढा आणि इकडूनच उतरा. आज खूप मजा आली. किल्ला सोपा, चढायला सोपा होता, उतरायला पण सोपा आहे, पण आम्ही अवघड वाटेने उतरलो म्हणून जरा थ्रिलिंग एक्सपिरियन्स आला.
आलो का? बघा आता आपण किल्ला उतरलोय. हा आहे बोरगिरी किल्ला. माग उतरून आलोय आपण. आता खाली बघा असं थंडगार पाणी आहे. मोठे वडे आहेत त्या ठिकाणी. आता ते जरा हातपाय धुवू आणि कोटेश्वराच्या मंदिराकडे जाऊ. हा बघा हा आहे तो बोरगिरी किल्ला आहे. ते आहे तिकडल्या बाजूला आहे ते बोरगिरी गाव आहे. तिथून आपण या मार्गाने वरती चढलो होतो. तिथं देवीचं आणि बोरगिरी बाबाचं मंदिर आहे. आणि इकडल्या बाजूला काही पाण्याची टाकी राजमुद्रा वरती पाण्याची टाकी. तिकडल्या बाजूने ना पायऱ्यांचा एक असं आहे ना गवताच्या आतमध्ये रस्ता गेलेला आहे. त्या रस्त्याने आम्ही उतरलो. इकडनं असं जंगलातून आलोय आणि खाली या ठिकाणी आहे ना वडा आहे असं मस्त आहे की. आता बघा ही पोरं आमची या ठिकाणी थंडगार पाण्यात आता या ठिकाणी आंघोळ करायला गेलो. पाण्यात भिजण्याचा मनसोक्त आनंद घेऊन आम्ही हंसराजाने बांधलेल्या 12 शिवलिंगांपैकी एक शिवलिंग असलेलं मंदिर म्हणजे कोटेश्वर हे पाहायला गेलो. आता आपण आलो आहोत बोरगिरी गावातील कोटेश्वर मंदिरात. हे एक आहे ना जुनं मंदिर आहे. फार प्राचीनकालीन मंदिर आहे. हे बाहेरचं आहे ना ते आत्ता बांधलेले आहे नवीन. हे माझ्या मागे दिसतं ना हे प्राचीन मंदिर आहे. चला तर आपण आता बघूया हे कोटेश्वर मंदिर. बोरगिरीत आल्या आल्या बोरगिरीचा बोर्ड दिसला का त्याच्याच डाव्या बाजूला लगेचच मंदिर आहे. चला बघूया आपण हे कोटेश्वर मंदिर. मंदिराच्या समोर बघा हा एक नंदी आहे. मूर्ती नागाची. माझ्या मते बघा कमळासारखा गणवेश घातलेल्या गणपतीची मूर्ती आहे. हे बघा कोटेश्वर महादेवाचं मंदिर. भव्य दिव्य असे एक शिवलिंग या ठिकाणी. शिवलिंग देखील पाहू शकता. अत्यंत भारी असं शिवलिंग या ठिकाणी. या ठिकाणी देखील एक देवताची मूर्ती आहे. हे बघा कोटेश्वर महादेवाचं मंदिर आहे. कोटेश्वर मंदिर बोरगिरी हे असं मंदिर आहे. हे एक मोठं शिवलिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आता आपण मंदिराच्या बाजूचा परिसर बघणार आहे. काय काय आहे ते जुने वास्तू ते तुम्हाला दाखवूयात. हे आहे ते कोटेश्वर मंदिर. कोटेश्वर मंदिराच्या डाव्या बाजूला या ठिकाणी पाहू शकता आपण काही वीरशिर आणि मूर्त्या आहेत. प्राचीन मूर्त्या आहेत या ठिकाणी. हे बघा आता तुम्हाला या प्राचीन मूर्त्या दाखवतो. बघा काही प्राचीन मूर्त्या आहेत. एक भव्य दिव्य असे शिवलिंग आहे या ठिकाणी. हे एक आहे ना प्राचीन काळातलं मंदिरच असावा कारण या ठिकाणी कमान आहे. बघा गणपतीची कमान. मंदिराच्या डाव्या बाजूला खाली एक आपल्याला पाण्यात शिवलिंग दिसतंय. तुम्हाला दिसतंय का नाही माहित नाही. चला तुम्हाला जवळ जाऊन दाखवूयात ते पाण्यात शिवलिंग. हे बघा हे शिवलिंग आहे पाण्यात. त्याच्या पुढे नंदी पण आहे. पाणी खूप जरा या ठिकाणी पायऱ्या आहेत. खोल असल्यामुळे आम्ही काय पुढे जात नाही. तुम्हाला जरा दाखवतो लांबूनच. हे बघा इथं एक शिवलिंग आहे आणि या ठिकाणी एक नंदीची देखील मूर्ती आहे. आता आपण या ठिकाणी अशा पद्धतीने कोटेश्वर मंदिर पाहून झाले. आता आपण परतीच्या मार्गावर निघालो. हे बघा हे कोटेश्वर मंदिर. त्याच्या डाव्या बाजूला या ठिकाणी ते शिल्पन मूर्त्या आहेत आणि अशाच पायऱ्या उतरून खाली गेल्यावर या ठिकाणी पाण्यात एक आपल्याला शिवलिंग पाहायला मिळतं. अशा तऱ्हेने आपलं सर्व पाहून झाले आणि आता आपण घरी निघालोय. तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय शिवराय. जय शंभूराजे.